नमस्कार प्रेक्षकांनो, सुप्रभात. मुरंबाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अक्षय हा रमाला कॉल करून विचारपूस करत असतो. तो म्हणतो की रमा आज भाजी कशी बनवली होती, खूप छान लागत होती. मग रमा म्हणते की सोयाबीनची पेस्ट करून त्याला फोडणी दिलेली होती. अक्षय म्हणतो की बस बस, पण भाजी ना खूप छान लागत होती. त्यानंतर तो म्हणतो घरात सर्व ठीक आहे ना. रमा म्हणते की सर्व ठीक आहे, पण मयुरी ताई. आणि मग रमा पुढे बोलणारच असते, पण तिला आठवतं की मयुरी तिला बोलली होती की रमा तुला काहीही बोललं ना की तू लगेच अक्षयला सांगते आणि अक्षय मग माझ्याशी भांडेल. आणि त्यामुळेच रमा गप्प बसते. तर समोर अक्षय म्हणत असतो की बोल ना रमा, काय झालं? मला एकतर खूप काम आहे. रमा पटकन बोल. हं. रमा म्हणते की काही नाही, करा तुमचं काम, काय हरकत नाही आहे. त्यानंतर अक्षय म्हणतो की अर्था ठीक आहे ना. रमा म्हणते की हो, पोटोबा झाला आणि आता झोपली आहे. आणि त्यानंतर मागूनच आता मयुरीताई तिथे येतात आणि मग रमाला विचारपूस करत त्या म्हणतात की अक्षयचा फोन होता का? अगं मी इथून पास होत होती ना, म्हटलं अर्थाला भेटावं, पण ती तर झोपली आहे ना. तेव्हा रमा मयुरीला म्हणते की ठीक आहे ना, बसा इथे. मग अर्था झोपलेली असते. तर इकडे मयुरी रमाला म्हणत असते की मग आता ती तर झोपली आहे ना. अगं रमा, तुला अक्षयचा फोन आला होता का? काय म्हणत होता? म्हणजे तुला विचारलं का त्याने? रमा म्हणते की हो, मला विचारलं आणि काही नाही तसं अर्थाला विचारत होते ते. मग लगेचच आता मयुरी म्हणते की अगं नवऱ्यानं असेच असतात, ते ना फक्त बाळ होण्या अगोदर आपल्याला बोलतात आणि एकदा का बाळ झालं की आपल्याकडे दुर्लक्ष करतात आणि फक्त बाळाचा विचार करतात. खूप स्वार्थी असतात अगं. बरं चल रमा, अर्था उठली की मला आवाज दे, हां मी येईल तिच्याबरोबर खेळायला. असं म्हणून मयुरी जात असते आणि पुन्हा एकदा ती रमाला वाकून बघत असते. इकडे रमा लगेचच फोन हातात घेते, कारण तिला आता या वेळेला अक्षयला सांगावंसं वाटतं. पण पुन्हा ती फोन ठेवून देते. तर मयुरी आता रमाच्या बेडरूमचा दरवाजा बंद करत बाहेर उभी असते आणि मनातल्या मनात म्हणते की रमा, तू किती नाही सांगितलं तरी मला माहिती आहे, अक्षयने फक्त अर्थाला विचारलं आणि तुझ्याकडे तो दुर्लक्ष करतोय. ह्याच गोष्टीचा मी फायदा घेऊन तुमच्या दोघांमध्ये कसा दुरावा आणते ना, तेच बघ. असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. तर दुसरीकडे अक्षय हा ऑफिसचं काम करत बसलेला असतो आणि रमा त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते. आणि रमा अक्षयला म्हणत असते की तुमचं काम हे अर्जंट आहे का? सकाळी केलं तर नाही चालणार का? अक्षय म्हणतो की नाही अगं, मला आताच करावं लागेल. का? मला थोडा वेळ अर्थाला घ्यायचे, देतेस का? मग आता रमा अर्थाला अक्षयकडे देते. अक्षय तिला म्हणत असतो की बाळा, मस्ती केलीस का? त्रास दिलास का? रडून झालं का? आणि मग अर्थ रडायला लागते आणि पुन्हा अक्षय रमाकडे तिला देतो. मग रमा म्हणत असते की अक्षय, आता ना अर्थ अशीच रडत राहील आणि रडत रडतच झोपेल. मग तुम्हाला परत डिस्टर्ब होईल. एक काम करा ना, तुम्ही ऑफिसचं काम करायला बाहेर बसतात का? अक्षय म्हणतो ठीक आहे. आणि मग अक्षय त्याचं सामान घेतो आणि बाहेर जातो. तर इकडे रमा पुन्हा आता अर्थाला खेळवत असते. अर्थ अचानकच खूपच रडायला लागते. तर रमा आता विचार करते की हिला भूक लागली असेल, म्हणून आता दुधाची बॉटल घ्यायला बाहेर जाते. त्या अगोदर ती 3 उश्या घेते आणि अर्थाला असं बेडवर झोपवून ती बाहेर जाते. तितक्यातच दुसरीकडे हॉलमध्ये आता अभि खूप दारू पिलेला असतो आणि तो आतमध्ये येतो आणि तो अक्षयला बघत असतो. तर अक्षयचं लक्ष नसतं, कारण अक्षयच्या मागून अभि असं जात असतो. अभि आता अक्षयला आवाज देतो आणि म्हणतो की तू आणि इकडे झालं का अर्थाबरोबर खेळून? अर्था कुठे? अक्षय म्हणतो की ती आतमध्ये आहे, मी माझं काम करतोय. मग अभि म्हणतो की झाले का नवलाईचे 9 दिवस पार करून? तू तर जबाबदारी घेतली होतीस नाही का बापाची, मग आता काय झालं? झाली का सोंग ढोंग करून? आणि मग अक्षयला खूप राग येत असतो. अक्षय, फिटले का तुझी हौस? आता काय झालं? अक्षय म्हणतो अवघड आहे. आणि मग अक्षय म्हणत असतो की मला ना माझं काम करू दे अभि. अभि म्हणतो की तू काम करतोस आणि मी टाईमपास का? मी गोट्या खेळत होतो का बाहेर? अक्षय म्हणतो मला ना आता काहीच बोलायचं नाही आहे, कारण तू खूप दारू पिलेला आहेस. अभि म्हणतो की हो, मी काही बोललो का? तुला तुझी चूक दाखवून दिली का? मी दारूच पिलेला असतो ना नेहमी. आणि मग आता अभिचं लक्ष रमाकडे जातं. रमा किचनमध्ये दुधाची बॉटल भरत असते. आणि मग आता अर्थाचा रडण्याचा आवाज आल्यामुळे अभि विचार करायला लागतो की आता रमा किचनमध्ये आहे. आणि मग आता तो लगेचच रमाच्या रूमकडे निघतो आणि अर्थाजवळ जातो. आता अभि अर्थाबरोबर बोलत असतो आणि म्हणतो की अर्था, तुला एकटीला टाकलं? तुझ्याजवळ कोणीच नाही आहे? जाऊ दे, काळजी करू नकोस, मी आहे ना तुझा बाबा, मी तुझी काळजी घेईल. असं कसं झालं? तुला भूक लागली का? आणि मग त्याचं लक्ष टेबलवर असलेल्या दुधाच्या बॉटलकडे जातो. तर तो ती बॉटल उचलतो आणि म्हणतो की अर्था, तुला भूक लागली, तुला कोणीच खायला दिलं नाही का? मी आहे ना. असं म्हणून तो आता ती दुधाची बॉटल घेतो आणि पुन्हा अर्थाकडे बघून म्हणत असतो की तुला सुद्धा वाईट टाकलं का माझ्यासारखं? म्हणजे तुझी आई गेली, तुला किती दुःख असेल. तुझं दुःख मी समजू शकतो अर्था, मी खूप दुःखात आहे गं, पण काय आहे ना, दुःख सोडायचं औषध आहे माझ्याकडे, तुला हवे का औषध? असं म्हणून तो हसत असतो. आणि अभि त्या बॉटलमध्ये दारूची बॉटल काढतो आणि म्हणतो की बॉटल कोणतीही असो, रिकामी होता कामा नये. बघ अर्थ, आता तुला तुझं दुःख राहणार नाही. आणि मग ती दारू त्या बॉटलमध्ये भरत असतो आणि म्हणतसुद्धा असतो की जशी अर्था तुझी आई गेली ना, तशी माझी बायकोसुद्धा गेली आणि आपल्या दोघांचाही प्रॉब्लेम एकच आहे. आणि मग तो ती दारू बॉटलमध्ये भरत असतो. तर तितक्यातच रमा आतमध्ये येते. रमा ते बघते आणि जोरात ओरडायला लागते अभिवरती.
रमा त्याच्या हातात ती दुधाची बॉटल फेकते आणि एक कानाखाली देते अभिच्या. अभि आता खूप चिडतो. तर रमा म्हणते की हे काय करत होतात तुम्ही, तुम्हाला अक्कल आहे का? अभि म्हणतो की माझी अक्कल काढणारी तू कोण आहेस? आणि दोघांच्या आवाजाने अक्षय तिथे धावतच येतो. अक्षय म्हणतो की काय झालं रमा? रमा म्हणते की अहो यांनी बघा ना अर्थाच्या दुधाच्या बॉटलमध्ये दारू भरली आहे. आता अक्षय खूप चिडतो आणि लगेचच तो अभिची कॉलर पकडतो आणि अभिला म्हणतो की अभ्या हे काय आहे? तर अभि म्हणतो की तू कोण आहेस मला बोलणारा? ती माझी मुलगी आहे, तिचं काय करायचं ते मी बघेल. आणि अक्षय खूप चिडतो आणि रागातच परत एक अभिच्या कानाखाली वाजवतो. आता अभि खूप चिडतो आणि म्हणतो की अक्षय तू सुद्धा माझ्या कानाखाली वाजवलीस का? आणि मग अभि म्हणत असतो की सारखं उपदेश उपदेश बस झालं, मला सहन होत नाहीये हे. मग अभि म्हणतो की मी माझ्या मनाचा राजा आहे, मला नाही सांगायचं तुम्ही की मी कसं जगावं ते. आणि पुन्हा दारू प्यायला लागतो. तर अक्षय त्याला ढकलत ढकलत बाहेर काढतो रूमच्या. अक्षयचा खूप संताप झालेला असतो. अक्षय अभिला डायरेक्ट रूमच्या पूर्ण हॉलच्या घराबाहेर काढून देतो. आणि मग त्यानंतर अभिचा खूप संताप झालेला असतो. तर अक्षय म्हणतो की काही गरज नाही आहे बापाची जबाबदारी घेण्याची, आधी स्वतःला सावर आणि जोपर्यंत तू दारू सोडत नाही तोपर्यंत तुला कोणीही घरामध्ये घेणार नाही, असं म्हणून अक्षय दरवाजा बंद करून घेतो. आता अक्षय घरातल्यांना सर्वांना सांगतो. तर आई आजी खूप चिडलेल्या असतात. त्या म्हणतात की मग हाच पर्याय होता का त्याला घराबाहेर काढणं? अरे तो अजून दारूच्या आहारी जाईल, तो बिघडेल, त्याला असं घरातून बाहेर काढणं हा पर्याय नव्हता अक्षय. अक्षय म्हणतो म्हणजे अभिने चुका केला तरी ह्याच घरात त्याला ठेवायचं होतं का? तर आई आजी म्हणतात की पण हा पर्याय नाहीये. आई आजी पुन्हा म्हणतात की अक्षयला की जर अभिचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण असेल? मग आता सीमाई म्हणत असते की हो अक्षय मला या आई आजींचं म्हणणं पटतंय, पण रमाकांत म्हणतात की अहो त्याने चुकाच तशा केल्या तर त्याला पांघरून का घालायचं? की काय चुकीचं केलं अक्षयने? बरोबर तर केलंय. मला तर अभिला माझा मुलगा म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटते. काय तो मुलगा? पण आयाजी म्हणतात की अरे रमाकांत तू सुद्धा आता अक्षयची बाजू घेत आहेस का? अरे त्याची मनस्थिती ठीक नाहीये म्हणून तो असं करतोय ना? मग सीमा म्हणते की हो भाऊजी काय म्हणताय? रमाकांत म्हणतात की काय भाऊजी खरंच चुकलोय मी, याचे संस्कारच मला कळताय आता. तर सीमा म्हणत असते की हो जसं आरती गेल्याचा आपले सर्वांना दुःख झालंय, त्रास झालाय ना, त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने अभिजितला त्रास होतोय आणि म्हणूनच ते असं वागतंय. पण आपल्या घरातला तो माणूस आहे आणि त्याला असं वाऱ्यावर सोडून नाही चालणार. 2 शब्द समजून आपण त्याला मार्ग दाखवू शकतो. मग आता आयाजी म्हणतात की अक्षय तू त्याला बाहेर काढलेस ना, आता जा शोध त्या अभिला, कुठे येतो त्याचा पत्ता कर आणि त्याला घरात घेऊन ये. आणि असं म्हणतानाच तिकडे शशिकांत खूप रागानेच घरामध्ये येतात आणि बडबड करायला लागतात आणि म्हणतात की काय त्या अभयची अवस्था झाली, त्याला उभंही राहता येत नाहीये, काय झालंय? तर आयाजी म्हणतात की अरे शशी अक्षयने त्याला घराबाहेर काढलंय. मग आता अक्षय म्हणतो की का काढलं ते पण सांगा ना. तो ना अर्थाला दारू पाजत होता आणि वरतून त्याचं दारू पिण्याचे लिमिटसुद्धा खूप वाढले. तर आयाजी म्हणतात की प्लीज अक्षय जा आणि तो जिथे कुठे असेल तिथून घेऊन ये. अक्षय म्हणतो की मी जाणार नाही. मग आता शशिकांत म्हणतो की मग त्याला घरातून बाहेर काढायची काय गरज होती? अक्षय तू त्याला त्याच्या मुलीपासून दूर का करतोयस? अरे काळजी घे त्याची, जा त्याला घेऊन ये. मग अक्षय म्हणतो की याच्यावर एकच पर्याय आहे, मी त्याला घेऊन येईल आणि रॅपमध्ये ठेवेल. शशिकांत म्हणतो की हे काय आता नवीन? अरे काळजी घे त्याची, तू सरळ सरळ त्याच्या मुलीपासून त्याला दूर का करतोयस? रायाजी म्हणतात की तुमचं भांडणं बंद करा बरं अगोदर आणि जा कोणीतरी त्या अभिला घेऊन या. तेव्हा शशिकांत म्हणतो की अक्षय राहू दे, मीच जातो, तो माझा ऐकतो. अक्षय म्हणतो वा तुमचं ऐकतो का अभि? मला तर असं वाटतं तुम्ही सुद्धा त्याच्याबरोबर जाऊन दारू प्याल. मग सीमा म्हणते की अक्षय गप्प बस. अक्षय म्हणतो काय गप्प बस, हेही दारूच पितात ना? शशिकांत म्हणतो की मी इतकं दारू नाही पित, मला कळतं, मी शुद्धीवर असतो दारू पिल्यानंतर सुद्धा. तर अक्षय म्हणतो की मी तर फक्त फॅक्ट सांगतोय. शशिकांत म्हणतो काय फॅक्ट वगैरे तुला माहिती नाही आहे, गप्प बस. आईजी म्हणतात की तुम्ही शांत होताय का? जा बरं लवकर त्या अभिला बघा कुठे येतो. आता शशिकांत म्हणतो की आई तू काय काळजी करू नकोस, मी ना अभिला अशा ठिकाणी घेऊन जातो ना की तिथे त्याला दारूच मिळणार नाही आणि मग त्याचं डोकं कसं ठिकाणावर आणतो ना तेच बघ, मग त्यालाही कळेल काय करायचं काय नाही ते. असं म्हणून शशिकांत बाहेर निघून जातो. शशिकांत आता अभिला बघतो तर अभि झोपाळ्यावर झोपून काहीतरी बडबडत असतो की काय चुकलं माझं, का मला शिक्षा देत आहेत. आणि शशिकांत आता अभिला उठवतो आणि म्हणतो की अभ्या उठ, मला सगळं कळालंय, तुला किती त्रास होतोय तो आणि तुला सर्वजण खूप त्रास देतात ना. अभ्या म्हणतो की हो काका बघा ना माझ्याशी कसे वागतात घरातले. तर शशिकांत म्हणतो की हे बघ प्रत्येकाची वेळ येते आणि वेळ मिळते सुद्धा, जेव्हा ना तुझी वेळ येईल ना तेव्हा यांना सोडू नको, यांचा बदला घे आणि चल माझ्याबरोबर, मी तुला ना अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे ना की तिथे गेल्यावर तू खूप बदलून जाशील. आणि मग आता शशिकांत अभिला कुठेतरी घेऊन जाणार आहे. तर दुसरीकडे रमा आता घरातले सर्वांना सांगत असते की खरंच मला ना त्यावेळेला सुचलंच नाही, मला त्यांना मारायचं नव्हतं, पण मला इतका राग वाढला ना की मी त्यांच्या कानाखाली ठेवून दिली. रमा रडतही असते आणि म्हणते की अभिने अर्थाबरोबर जे काही वागले ना त्याचा खूप संताप झाला मला बघून आणि म्हणून मला चुकून माझा हात उगारला गेला. तर आनंद भाऊजी म्हणतात की अगं रमा काही चुकीचं केलेलं नाही आहेस तू, तुझ्या जागेवर मी असतो ना मी सुद्धा हेच केलं असतं. प्रत्येक माणसाची ना एक सहनशक्तीचं लिमिट असतं आणि ते जर संपलं ना की माणूस असाच होतो. आणि की खूप दिवसांपासून मला सुद्धा अभिचा खूप राग येतोय, माझाही खूप संताप होतोय, पण मी काही
काहीतरी म्हणून सहन करतोय. तर जान्हवी म्हणत असते की खरंच रमा, काही तू स्वतःच्या मनाला लावून घेऊ नकोस, तू बरोबर केलेस, तुझ्या जागेवर मी असते ना मी सुद्धा हेच केलं असतं. भाऊजींना काही कळतं का, असं कशाला करायचं त्या अर्थाबरोबर. रमाला तर खूप काळजी वाटत असते अर्थाची. रमा रडायला लागते आणि म्हणते की कशावरून अभिदादा अर्थाला काही करणार नाही. तर अक्षय म्हणतो की काय करणार आहे तो. तर जान्हवीताई म्हणतात की कशावरून अक्षय काय करणार नाही अभि, जर ते अर्थाला दारू पाजणे इतपत हिंमत करू शकतात आणि हे किती हॉरिबल आहे, मग कशावरून ते अर्थाला काही करणार नाही. अक्षय म्हणतो पण आपण सगळे आहोत ना तिची काळजी घ्यायला, आपल्याला राहील ना लक्ष. आणि रमा जास्त काळजी करू नकोस तू. आता रमा पुन्हा इमोशनल होते. तर हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये असं पाहायला मिळतं की रमा अर्थाला आवाज देत रूममध्ये येते. तर अर्था बेडरूमच्या कुठल्याच भागात नसते. तिला शोधत शोधत रमा बाहेर येते आणि अक्षयला म्हणते की अक्षय, रमा अर्था कुठेच नाही आहे, तिला अख्ख्या घरात शोधलं मी. आणि आता रमाने अक्षयला सांगितल्यावर अक्षयला सुद्धा धक्काच बसतो. आणि मग रमा म्हणते की आपण जसं विचार करत होतो तसंच नसेल ना झालं, अभिदादाने अर्थाला काही केलं तर नसेल ना, ते तर नसतील ना घेऊन गेले. तर मग अक्षय अजून विचारात पडतो. तर प्रेक्षकांना पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. एकही एपिसोड मिस करू नका, पाहत राहा मुरंबा. अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.